लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन. खरंच एक कर्तव्य म्हणजे महान असं काम त्यांनी केलं. कुठं? जगद्गुरु माऊलींना 51व्या वाढदिवसानिमित्त काय मागितलं? मला धन नको, मला तुमचा पेढा नको, मला तुमचा हार नको. असं एक संत आहे भाविकांना या जगामध्ये, निस्वार्थी काम करणारा फक्त जगद्गुरु नरेंद्र महाराज. निस्वार्थी. आमच्या एखाद्या नेत्याचा वाढदिवस जाऊ द्या, नेत्याचा सोडा, आमच्याच घरात एखादा वाढदिवस काढला. काही थोडे लोक असेल ते आमच्या फक्त अभिमान म्हणून करतात, पण बाकीचे म्हणतात काय खर्च वाढदिवसाचा करायचं म्हणलं का 2000 येतो आणि पाहुणे रावळे आले का 5000 जमा होते, म्हणजे 4000 आपल्याला फायदा होतो. फायद्यासाठी आम्ही काही गोष्टी करतो, पण संत आणि देव तसे नाही आहे राजा. हो, माझ्या माऊली कोणाकोणा हार घेतला नाही, माझ्या माऊलीने काहीच घेतलं नाही. फक्त एक फरमान जगासमोर केलं. काय? मला आजच्या वाढदिवसानिमित्ताने तुम्ही तुमच्या देहाचं दान करा आणि ते देहदानाचे फॉर्म मला भरून द्या. अरे माझ्या माऊलीचे छावे या रणरागिणी आणि हे गुरुबंधू यांनी गुरुच्या मुखातून शब्द निघावा आणि तो फुलासारखा झेलावा राजा. म्हणता 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 65,000 फॉर्म भरून दिले. आईची छाती फुगून गेली. त्याच वेळेस माझी माऊली म्हणली, अरे तुमच्यासारखे जर सुपुत्र मला पुन्हा पुन्हा जर भक्त म्हणून भेटत असेल तर मी हजारो वेळेस या पृथ्वीतलावर जन्म घेण्यासाठी तयार आहे. काय अधिकार आहे संतांचा, आमच्यासाठी जीव वळवून टाकावा. मी सांगितले भाविकांना, जीवनामध्ये 2 व्यक्ती असे जगाच्या पाठीवर, 2 व्यक्ती असे त्यांना कधीच विसरू नका. पण आज कलियुगाची रीत झाली, आम्ही त्यांना विसरल्याशिवाय राहत नाही. भाविकांना बऱ्याच वेळेस राकडे साहेबांच्या आई आजारी असायच्या, पण काही कामानिमित्तानं जर बाहेर गेले तर त्यांचा तासाभरात घरी फोन असायचा, आई कशी आहे. पण कुठलीही गोष्ट आईला न विचारल्याशिवाय केली नाही राजावर. साधं सेवेला जरी माऊलीच्या जायचं असलं ना, आईची परवानगी घेऊनच जायचं. काही संस्कृती असेल राजावर. कालची आध्यात्मिक शाळा कोणी कोणी ऐकली राजा? वरबोट करा. काही सांगितलं राजावर? अरे आमचा तर फायदा आहे, पण आमच्या भविष्याचा जे इतिहास आमच्यासमोर डोळ्यासमोर जे पडलंय ना, त्याच्यासाठी विचार करा राजावर. आमच्या धनसंपत्तीचे विचार करू नका. मी सांगेल ही काहीच नाही आहे. राकडे साहेबांचे सगळं दिसतं ना, काहीच नाही आहे. पण त्यांचा, त्या मातोश्रींचा ज्या आई गेल्या ना, त्यांचा मातोश्रींचा मुलगा 4 समाजामध्ये त्याचं नाव लौकिक आहे. आणि जळगाव जिल्हा खोट आहे, कोण विचारणार आहे? सिल्लोड तालुका, रे साधा आमदार व्हायचं ठरलं तर कमीत कमी आपलं सिल्लोडमध्ये नाव गाजवायचं म्हटलं तर आमदारकीचा फॉर्म भरावा लागेल. जिल्ह्यामध्ये नाव गाजवायचं त्याचं खासदारकीचा फॉर्म भरावा लागेल. तेव्हा कोणाला माहिती खासदार कोण आहे? काय अधिकारी आमचा? सिल्लोड सोडून आम्हाला कोणी ओळखलं नसतं. पण छत्रपती संभाजीनगर असू द्या, काण्याकोपऱ्यात राकडे साहेबांचं नाव आहे. मी तर सांगेल जळगाव जिल्हा कुठे आहे तो? आज त्या ठिकाणी इथं परिवार आला, रक्ताचे नाही आले, राताचे नाही आले, पण आज काय हो, कोणासाठी कोण काय देतं? आज आमचे महेश भाऊ, हे गणेश भाऊ, काय परिवार आहे आमचे. शेळके साहेब, अरे गव्हर्नमेंट ड्युटी, त्यांना गव्हर्नमेंट ड्युटी, पण तरीही देखील या ठिकाणी ड्युटी सोडून इथं बसले. काय अधिकार असेल कुणाचा? रक्ताचे का नात्याचे? शेळके साहेब असतील नात्याचे, कारण ते या गावचे. पण हे जळगाव जिल्ह्याचे बरेच परिवार इथं आलेला आहे. काही नातं आहे का? नाही. काही रक्त आहे का? नाही. पण काय आहे? काय मी ज्या आईचं लेकरू आहे ना, त्या आईचं ते सुद्धा लेकरू आहे, म्हणजे माझा गुरुबंधू आहे. या नात्यानं एकूणाच्या दुःखामध्ये सहभागी व्हावं यासाठी हे सगळे काही कृत्य आहे. म्हणून त्या ठिकाणी भाविकांना आम्ही काय केलं पाहिजे? मी सांगितलंय 2 व्यक्ती अशा आहेत, ती म्हणजे पहिली आई आणि दुसरे म्हणजे संत. एक आई अशी आहे
की ती मुलाच्या भवितव्यासाठी खूप काही काबाड कष्ट करते. मी सांगितलं आईचं महत्त्व, आईचं महत्त्व भरपूर सांगितलं. मग आम्ही काय केलं पाहिजे? एक आई आणि दुसरे वडील, हे दोन आईबाप जर सोडले तर या जगाच्या पाठीवर भवितव्याचा आणि मुलांचा विचार करणारा कोणीच नाहीये. सरे तुम्हाला लोबडण्यासाठी आलेले, पण आई वडील कितीही त्यांच्यावर कष्ट करू दे, पण तरीही देखील आपल्या भवितव्याचाच मुलांचा विचार करतात. अरे साधी आई, लहान लेकरू असलं ना, जर झोपली कधी तर तिच्या बाजूला तिच्या मुलाने लघवी जरी केली ना, तर ती आई ती गोधडी बदलत नाही, पण त्या मुलाला कोरड्या जागेवर टाकेल आणि त्या कोरड्या जागेवर त्या मुलाला टाकेल आणि त्याच्या लघवी केलेल्या जागेवर ती आई स्वतः गार जरी लागला त्या वेदना सहन करून त्याच्या जागेवर झापेल. अशा आईसारखी माया आणि वडिलासारखं प्रेम या जगाच्या पाठीवर कोणीच करणार नाही राजावर. 7 जन्म नाही, हजारो जरी जन्म घेतले तरी आई वडिलांचे उपकार भेटणार नाही. आणि त्याच्याही पुढं दुसरे संत आहे की ते जगाच्या कल्याणा संताच्या इगोती देह कष्टविती परोपकारी. अरे ते परोपकारी जीवन जगत असतात, आमच्या स्वतःसाठी काहीच करत नाही. जगाच्या कल्याणात त्यांचं सर्व आयुष्य त्यांनी बलिदान करून दिलेलं असतं. कोणाचं हित आहे? आता मी सांगितलंय, कोण रक्ताचं कोण नात्याचं, पण अरे आमची एखादी आजी जर लाईनमध्ये गेली आणि एखाद्या संग्राम सैनिकानं त्या आजीची चूक पाहून तिला जर बाजूला ओढलं ना, तर माझ्या आईला दुःख होतं. माझं ते लेकरू आहे, त्या लेकराला हात लावू नको रे. असं काय अधिकार असेल त्या आईचा आणि माऊलीचा? म्हणून भाविकांनो, असे दुसरे संत आहे की ते लेकराचं हित पाहत असतात. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. अरे कितीही वाहून घेतलं तरी उपकार फिटू शकत नाही आई वडिलांचे आणि दुसरे संतांचे. मग त्या संतांनी आमच्या आत्महितासाठी काय केलं हो? या वाढदिवसानिमित्ताने बघा, एका कामामध्ये संतांचे 2 कामं असतात. आमच्याकडून देहदान मागितलं, कारण तुम्ही देहदान केल्यानंतर काय होणार आहे? तुम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सुद्धा समाजाचं कल्याण करणार आहे आणि मेल्यानंतर सुद्धा हा देह जाळून न टाकता तोही जगाच्या कल्याणासाठी सार्थकी लागावा, ह्या हेतूने आमच्याकडं देहदानाची मागणी केली. माऊलीला भरून दिल्यानंतर सहज वाटलं, लोकांनी भरून दिले, पण नाही. जसजसे अंमलात येऊ लागले, जसजसे लोक देहदान करू लागले, त्यावेळेस माझ्या आईची सुद्धा छाती फुगून गेली. खरंच माझ्या लेकरांनी नुसता फॉर्म भरला नाही, तर ती गोष्ट अंमलात सुद्धा आणली. त्यापैकी आमच्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील तालुका सिल्लोड, शेळके साहेबांनी सांगितलं, पहिले माने भाऊचं देहदान झालं आणि त्यानंतर राकडे साहेबांच्या मातोश्रीचं. तुमच्या आमच्या सर्वांच्या त्या मातोश्री आहे. भाविकांना आयुष्य तर त्यांनी आमच्या मुलाबाळासाठी, अशी मातोश्री त्यांनी आमच्या मुलाबाळासाठी, त्यांच्या मुलाबाळासाठी पूर्ण आयुष्य दान देऊन टाकलं. त्याच्याही पुढे जाऊन सांगेल, माऊलीला शब्द दिला, देहदानाचा फॉर्म भरून दिला आणि त्या वाक्याप्रमाणे मुलाला 21 ज्या दिवशी भाविकांना आजारी पडल्या, 21 दिवस आजारी होते, 21 दिवस. पण 21 दिवस आजारी असून देखील कोणी जर आलं तर त्यांना कोणी आजारी म्हणणार नाही, इतकी या कुटुंबाने आईची व्यवस्था ठेवली त्याच्यावर. आणि ती व्यवस्था ठेवत असताना त्या आईचा एकच शब्द होता, राजा मी माझ्या आईला शब्द दिलेला आहे. कोणती आई? जगद्गुरू नरेंद्र महाराज. माझ्या देहाचं काय कर तू? माझं देह आतापर्यंत जिवंत असताना तुमच्या सेवेसाठी कामाला, पण मेल्यानंतर सुद्धा माझ्या जीवनाचं मरावे परी कीर्तिरूपी व्हावे, या हेतूने मुलाला सांगितलं, मी मेल्यानंतर माझा देह सुद्धा जगाच्या कल्याणासाठी दान कर. आली बघा स्वारी सीताची,
आली बघा स्वारी सिद्धाची माझ्या कृपाळू गुरुची माझ्या काळ सिद्धाची काळी मुक्तीची आली सायुज्यतेची काळी मुक्तीची आली सायुज्यतेची काळी मुक्तीची आली सायुज्यतेची आली बघा स्वारी सिद्धाची आली बघा स्वारी सिद्धाची माझ्या कृपाळू गुरुची माझ्या काळ सिद्धाची काळी मुक्तीची आली सायुज्यतेची काळी मुक्तीची आली सायुज्यतेची काळी मुक्तीची आली सायुज्यतेची काही जन्मी असावे पुण्य पदरी तेव्हा तो ईश आम्हा कृपा करी जन्मोजन्मी असावे पुण्य पदरी तेव्हा तो ईश आम्हा कृपा करी नरजन्म मिळाला सेवा गुरुची नरजन्म मिळाला सेवा गुरुची माझ्या काळ सिद्धाची अनगाळी मुक्तीची आली सायुज्यतेची काळी मुक्तीची आली सायुज्यतेची काळी मुक्तीची आली सायुज्यतेची आली बघा स्वारी सिद्धांची माझ्या गुरूंची माझ्या काळ सिद्धांची हा माऊलीचा अभंग आहे. माऊलींनी तो गुरुसाठी गायलेला आहे. मग तेच गुरुवर्य आम्हाला आज या ठिकाणी काय सांगतात. त्यांनी दान मागितलं आणि आम्ही हसत हसत दिलं. पहिला नंबर सिल्लोड तालुक्यामधून या ठिकाणी मानेभाऊनी लावला आणि दुसरा नंबर आमच्या राकडे भाऊच्या मातोश्रींचा आहे. भाभिकांनो भाग्यवंत आहे. अशा कुळाच्या पोटी अशा मातेच्या पोटी मीच नाही मी सांगेल अनेकांनी जरी जन्म घेतला तरी वावगं ठरणार नाही. कारण हा देह जगावला जगाच्या कल्याणासाठी आणि सुद्धा त्या ठिकाणी मरून सुद्धा बघा पूर्वी काळी काय होतं जे ऋषीमुनी आज देह कधीच जाळत नव्हते कधीच त्यांचा अंतविधी निघत नव्हता. ते काय करत होते समाधी रूपाने. कारण समाधी घेतल्यानंतर तो देह कमीत कमी महिना 2 महिने किडामुंगी खातील आणि त्यांचं जे जीवनमय हे त्या दिवशी 2 महिने तरी त्यांच्या देहावर चालल आणि तेच कार्य तेच अनुभवून वत्रासूर राजा होता. भाविकांना वत्रासूर राजा कोणाचाच आटपत नव्हता. पण त्या ठिकाणी इंद्राचं आणि वत्रासूर राजाचं युद्ध झालं. पण वत्रासुराची ताकद एवढी होती की त्या ठिकाणी इंद्राला हार मानावं लागली. मग त्या हारण्याचं कारण भगवंताला जाऊन विचारलं. भगवंतानं ते अंतर्ज्ञानी असल्यामुळे त्यांनी त्या अंतर्ज्ञानाने हेरलं हा वत्रासूर राजा याला कोणाच्या शस्त्राने अस्त्र कायनच मरण नाही. याला फक्त एकच जाळू शकतं ते म्हणजे वज्र नावाचं अस्त्र. आणि ते वज्र नावाचं अस्त्र हे हाडकापासून तयार केलं जातं. मग या पृथ्वीतलावर या हाडाचं दान देणारं कोणीच नाहीये. देव पण ज्यांनी दान म्हणून माऊलीला दिलेले ते निश्चित देणार आहे. पण एखाद्याला सांगा बरं राकडे साहेबांनी ज्या दिवशी असा निर्णय घेतला ना बरेचसे पाहुणे रवळे बरेचसे गावातल्याने सुद्धा नाव ठेवलं असेल. काय उपयोग झाला एवढं करून. शेवटी त्या आईचं अंत्यदेह नाही केला संस्कार नाही केला. बरेच लोक नावं ठेवली असेल आणि पाहुणे रवळे तर विचारूच नका. यांना शेजाऱ्याला पाहिजे तरी माहिती असं. पण त्याने आयुष्यभर बी आईला जीव लावलं नाही आणि मेल्यानंतर बी लोकांच्या ताब्यात देऊन टाकले असे म्हणणारे लई राजा. पण बोलत नाही. दगडासारखं जीवन झालेलं आहे कुणाच्या जगद्गुरु श्रींच्या सहवासामध्ये. काही सांगो जग काही म्हणू देव. अरे आप्तइष्ट नातलग सगळे सोयरे असन कोणी असन भाऊबंद असन गावातले असतील काही म्हणू दे. फक्त गुरु वाक्य मंत्र मूलम या उक्तीप्रमाणे जो कार्य करतो ना तो जगाच्या पाठीवर जगात कुठेही राहू द्या त्याच्या केसालाही धक्का लागत नाही.
मग त्या ठिकाणी त्या गुरु वाक्य मंत्र मूलम युक्तीप्रमाणे कोणी काही म्हणू दे, राकडे साहेबांनी विचार नाही केला, देहदान द्यायचं म्हणजे द्यायचं. कारण त्या मातोश्रीची इच्छा होती. 2001 मध्ये त्या संप्रदायात गेल्या, 2007 मध्ये त्यांनी अनुग्रह घेतला आणि एकही दिवस न साधनात चुकणारी मातोश्री म्हणजे आज पहिली आई आहे, त्या आमच्या जयवंताबाई आहे. आणि आमच्या बुडाल्या कानुकितीक त्या आमच्या गिनतीत राहिल्या नाही, कधी वारी चुकवली नाही. वय वर्ष 80, वय वर्ष 80, एकही दिवस गुरुमाऊलीची वारी चुकवली नाही, नाणीच पिठाची. आणि आमचा साधा एक दिवस म्हणलं ना, अरे बाबा चल ना, नवसाची पालखी आहे सिमोरगा, म्हणलं चल ना. इतका वाकडा होतं, इतका वाकडा होतं, जसं काही त्याच्यावर 2-4 क्विंटलचा भार टाकला. आणि कणून सांगतो नाही ना, जमत नाही. अरे मोकळं सांग ना, तर काय तिथं राहिलं काही. आमची तालुका कमिटीवर 1 दिवसाची सेवा आहे, चालतो घरी नाही ना, लय काम आहे. काय काम आहे? काहीच नाही, ढोरायला पाजायला पाणी पाजायला कोण नाही. हे काम आहे का? काम आहे काही? अरे पळवाटा झाल्या, चला बाजूला करा, नाही तर मी तुमच्याच आवडता. या पळवाटा झाल्या, काहीच नाही करत आम्ही. काय करतो आम्ही? आणि मी तर सांगेल, जो तुम्ही यांना चाटा नाही आणत. आमची कमिटी बसली ना गावाडे भाऊ, ही तालुका कमिटी, आणि एकदा तालुका कमिटी समिती जोरदार टाळ्या वाजवा. का वाजवा माहिती आहे का? तुमचा तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातूनच नाही तर शहरी भागातून सुद्धा पुढे टाळ्या वाजवा. पहिला बी होता, समाधान भाऊच्या काळात बी पुढं होता, पण तरी कमिटी ढिल्ली भेटली. पण आज सगळे शावरीचे बैल भेटलेले गव्हाणे साहेब, त्याच्यामुळे टॉपमध्ये सगळे. आणि खरंच तुम्ही सगळ्यांनी सहमत सहकार्य करा. आणि काही गव्हाणे साहेब काही दगडासारखी भेटतील बी, मागं पाहायचं नाही. हत्ती चलताय कुत्ता भुकताय, गोळीबार करते ते फौजी. हा ते करतेच आणि भेटणार असे. पण ते लई दिवस आमच्यात राहणार म्हणजे ते काय आहे ते सांगणार आहे मी नंतर. आता काय टायमिंग कमी राहिलं आपल्याकडे, पुन्हा बोला प्रवचनाला मग नक्की सांगाल. सगळे उधडून टाकीतो आपण. शिवायचं आपल्याकडे आहे, उधडायचं आपल्याकडे आहे. घाटपिंपळवाले बसले की विचारा त्यांना. मग या ठिकाणी आम्ही काय केलं पाहिजे हो? 1 दिवसाची सेवा जा ना. अरे 1 दिवस प्रपंचाला कुलूप लावा ना. 8 दिवस नाणीची सेवा आली ना, जा ना. काय सांगितलं संतांनी? तन मन आणि धन हे 3 गोष्टी मागितल्या. ज्याच्याकडे धन आहे ना त्यांनी धनाने मदत करा. गण आमच्याकडे उपक्रम आहे, आमच्या मुक्तीचा मार्ग आहे तो माऊलींनी दिलेला. आमच्या मुक्तीचा मार्ग आहे. आम्हाला त्या ठिकाणी परोपकार करण्याची संधी दिलेली आहे. संजीवनी दान असेल, 1 दिवसीय दान, आपलं 1 दिवसीय अन्नदान असेल, आजीवन अन्नदान असेल, अशा अनेक उपक्रम दिलेले. पीठ विकास निधी असेल, ॲम्ब्युलन्स असेल. आज काय ॲम्ब्युलन्सचं कार्य चालू आहे? अरे जगाच्या इतिहासामध्ये नोंद झालेली आहे. आज मुख्यमंत्री साहेबांनी परवा दिवशीच व्हिडिओ क्लिप टाकलेली आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांचा स्वस्वरूप संप्रदाय म्हणजे अर्ध सरकार आहे. काय वाक्य आज पुढं थोडेफार नाही, अजून 2 वर्ष थांबा. ही जे आता विजय वडेट्टीवारांनी केलं ना, या असे खूप संपणार आहेत. खूप त्याचा काही विचार न करू. त्याला म्हणा एकच सांगा, बाबा तू आता नाव ठेवलं पण खुर्चीवर बसवण्यासाठी आम्हीच कारणीभूत आहे आणि तुला खाली उतरायला आम्हीच आहे म्हणा. तू काही टेन्शन घेऊ नको. तू आता इथून पुढचाच राहत नाही, त्याचा विषय सोडून द्या. पण आज फक्त गुरुमाऊलीचं 1-2 महिन्यापासून एवढी दहशत या राजकारणामध्ये तयार झालेली ना, कोणी माऊलीच्या नावाला सुद्धा गालबोट लावायची ताकद नाही. आज माऊलीला उचलून घेऊ लागले, उचलून. कशामुळे? कारण माऊलीचं कार्य तसं आहे. जोक आहे का? 84वे देहदान आहे आज. आमच्या मातोश्रींचा 82 होतं, त्याच्यानंतर 2 झाले, म्हणजे 84 देहदान पूर्ण झाले. हे देहदान कशासाठी? आज जे सरकार काम करीत नाही ना, ते सरकारचं काम माझा जगद्गुरू माऊलीचा स्वस्वरूप संप्रदाय करतो आणि त्याला सगळे तुम्ही साक्षीदार आहात.
मग त्या ठिकाणी गेल्यानंतर भाविकांनो असंख्य गोरगरिबांचे मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत राहतात. मग ते शासकीय वैद्यकीय उपक्रम अंतर्गत त्या ठिकाणी शिक्षण डॉक्टरकी शिक्षण घेत राहतात. मग त्यांना पुस्तकी ज्ञान किती भेटू दे आणि पुस्तकी ज्ञानावर कानू किती गादुरे, ज्याला प्रॅक्टिकल माहीत नाही त्याला त्याच्याकडे पेशंट ना तो म्हणजे मेल्याशिवाय तो वापस पाठवणार नाही, मारल्याशिवाय वापस पाठवणार नाही. पण जो अनुभवी ना आपण काय म्हणतो अरे त्याला काय तो आत्ताच झाला, पण अनुभवी डॉक्टरकडे जा निश्चितच. आणि ज्यावेळेस समाजामध्ये आज मेडिकल कॉलेजने सुद्धा गुरुमाऊलीच्या कार्याची प्रशंसा केली आहे. आम्हाला 4-4 वर्ष 10-10 वर्ष मृत्यूदेह आमच्या मुलांना प्रॅक्टिकल करण्यासाठी भेटत नाही, पण आज जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या स्वस्वरूप संप्रदायामुळे आम्हाला ते सहज शक्य झालं आणि त्यांच्यामुळे आज आमचं डॉक्टर मुलांचं उज्ज्वल भविष्य उज्ज्वल झालं. अशी कीर्ती करणारे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज. आणि त्याच्या माध्यमातून आमची आज मी सांगेल अरे सिल्लोड तालुक्यातच नाही छत्रपती संभाजीनगरमध्येच नाही, ज्यावेळेस माझ्या माऊलीनं आध्यात्मिक शाळेमध्ये या काकडे गणेश भाऊ राकडे महाराजांचं आपलं साहेबांचं आणि या मातोश्रींचं ज्यावेळेस नाव गाडलं ना, अरे ते महाराष्ट्रातच नाही परदेशाच्या कान्याकोपऱ्यात या आध्यात्मिक शाळेच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत ही सूचना गेली. जी भाग्यवान माता आहे ती म्हणजे कैलासवासी जयवंताबाई गजानन काकडे. त्यांचा देहवसन देवाज्ञा झाली आणि त्यांचं देहदान छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झालं. काय जगानं काय नाव नोंद केली त्यांची. मग असं कार्य आज 53-56 अँब्युलन्स गुरुमाऊलीचा चालू आहे. आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 अँब्युलन्स आहे. अरे हजारो लोकांचे प्राण वाचवले, त्याला सगळे साक्षीदार आम्ही आहे. आमचंही सुद्धा त्यामध्ये माझ्या माऊलीचं 1% नाव त्या ठिकाणी 90% नाव निघत असन, पण त्याच्याबरोबर आमचे 10% सुद्धा त्याच्यामध्ये आमचा खारीचा वाटा आहे. म्हणून असं कार्य करा. आणि या ठिकाणी जे काही धन आम्ही जमा करणारे जेवढं आमच्या पोटपुंज संसार प्रपंच सांभाळून माऊलीला हे सुद्धा अपेक्षित नाही तुझा प्रपंच संपवून माझ्या याच्यामध्ये दान कर, नाही 90% तुझ्या प्रपंचाला लाव, पण उरलेले 10% कुठंतरी समाजाचं कारणीभूत समाजाचं देणं म्हणून तू काय कर, तुझ्या प्रपंच सांभाळून फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी दान करत राहा. ते धनाचं पुण्य. दुसरं सांगितलं मनाचं पुण्य. मन म्हणजे काय, दिवसातून 10 मिनिटं वेळ काढ, भक्ती कर आणि 10 मिनिटं या कार्यासाठी देवासाठी दे. मग कुणासाठी माझंच घे असं नाही, तुला जे 30 कोटीमध्ये आवडतो ना त्याचं नामस्मरण कर, 10च मिनिटं कर, बघ तुझ्या जीवनाचा उद्धार होतो की नाही. त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं, काय सांगितलं भाविकांनो, 3रं पथ्य सांगितलं मन आणि धन आणि 3रं पथ्य सांगितलं तन. मग हे तन म्हणजे काय, हा देह म्हणजे ज्यांनी आज देह दान केलं तो समाजाच्या कार्यासाठी दान दिलं. म्हणजे मरावे म्हणजे मरण्याच्या अगोदर बी त्या आजींची कीर्ती आणि मेल्यानंतर सुद्धा त्यांच्या नावाची कीर्ती. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव इतिहासाच्या कान्याकोपऱ्यात आजही घुमतं ना, तसं हजारो वर्ष या राकडे परिवारामध्ये ज्यावेळेस त्यांचे नातू परतुंड जन्माला येतील ना, जसजशी पिढी पुढे चाललं ना, ते नातू परतुंड सुद्धा म्हणणारे आमच्या पणजीनं या समाजा कार्यासाठी देहदान दिलेलं आहे. त्यावेळेस सुद्धा नाव निघत सामान्य सुंदर नर देव जगू नका. सुंदर असा भगवंताने नरदेह दिला ना, तो जगाच्या कल्याणासाठी दान तर करत,
पण जगाच्या कल्याणासाठी हा देह झिजवा, ते संतांनी आम्हाला सांगितलं. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, बऱ्याच जणांनी सिल्लोड तालुक्यामध्ये हाकता कधी माने भाऊचं देहदान झालं ना, मग आमचे गोपाल भाऊ वरपे काय म्हणतात, साहेब आम्हाला फारम द्या, आमचे 25 फॉर्म टाकायचे. इतके दिवस झोपले होते का? मला दोष द्यायचा नाही त्यांना, त्यांनी एक महान कार्य केलं. पण कसं, ज्यावेळेस माझ्या देवाने त्या आध्यात्मिक शाळेमध्ये कोटी लोकांच्या समवेत, आध्यात्मिक शाळेत भरपूर लोक राहतात ना, त्यांच्या समवेत ज्यावेळेस देहदानाचा जो काही उपक्रम असेल तो त्यावेळेस वाचून दाखवला ना, त्यावेळेस कुठं लोकांची छाती फुगून गेली. अरे मी जरी केलं, मी जर समाजाचं कल्याण. आणि माऊलीनं माझ्या सांगितलं काय हो, ज्यावेळेस देहदान दिलं ना त्यावेळेसच 25 वर्ष आयुष्य वाढवून दिलेलं आहे. याला साक्षीदार बरेच आहे. ज्यांनी ऐकले ते शब्दवर बोट करा. शेळके साहेब, महेश भाऊ, बऱ्याच लोकांनी ऐकलंय. 25 वर्ष आयुष्य वाढवून दिलं आणि त्याच्यापैकी मी अनुभवलेलं आहे. 2 मिनिटात सांगतो. भाविकांनो, 1990 आपलं